हे पूनम आहे ना, जिकडे जाते तिकडची होऊन जाते. माझ्यासाठी किती वेळची म्हणून राहिली का चल ना वरून आपण कपडे आणून घेऊ. एक तर म्हटलं एवढे मोठे कपडे होते. म्हटलं आतेबाईच्या रूममधूनही तेवढेच कपडे निघाले आणि काय म्हणते तर यायचे तेवढेच कपडे होते. तिने एवढे मोठे आणून दिले, आमचे होते. किती मोठे कपडे होते. धुवालेच तर म्हटलं किती टाईम निघून गेला. आता म्हटलं तिले वरतून आणून घेऊ आपण कपडे. वरतून आणून घेऊन घड्या करून ठेवून देऊ. तर बाप्पा हिचं ना मनच नाही लागत. काय करते काजी ना, आवाजच द्यावा आपण, ये नवं पूनम. पण काही नाही, तिच्या कानात तर कोणती गोष्ट जात नाही. जाऊ दे आता, ते येऊ का नाही येऊ. तर करा तर लागूनच घडी. सारी कंबर नाही ना कंबर राहून गेली. म्हटलं एवढे मोठे कपडे धुता तेव्हाही नाही आली. काय करून राहिली होती काजी ना. आणि आताही नाही आली. म्हटलं कपडे काढायला चल म्हटलं तर आता एवढे मोठे कपडे म्हटलं घडी करण्यात अजून किती वेळ निघून जाते. मग अजून संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करा. म्हटलं 5 मिनिटं आपल्याला वेळ भेटत नाही. पण तशी तर येते म्हणत हे, पण आज काय झालं काय माहीत तिले. आता तिले पाहायला जाऊ का इकडचे कामं करू. आपल्या पायाला तर जशी भिंगरी लागली राहते, इकडे फिरा तिकडे फिरा. मग रात्री असे दुखते पाय, असं वाटते का काय लावा तेले काय नाही. सारा बामही लावून घेतला आणि सारं तेलही लावून घेतलं तरी पाय म्हणते का मी कमी होणार नाही दुखणं. बस असंच वाटते. आणि म्हटलं हे पूनम तर आज इकडे भटकली नाही. जे गेली स्वयंपाक खोलीतून म्हटलं तर तेव्हापासून याचा काही पताच नाही सुन राहिला तिचावाला. तिथे काम गिमच्या याच्यात काही मदत गिदत करण बा का काही तशी तर नुसते डोकं खात राहते. राधिकाताई. आणि आता काय झालं काजी ना. राधिकाताई बाप्पा भेटली का फुरसत. किती वेळची म्हणून राहिली व तुले का पूनम ये आपण कपडे आणू, का पूनम चल आपण कपडे धुवू. त्यात म्हटलं काही कानावरच नाही घेतलं. जे गेली किचन मधून तेव्हापासून म्हटलं आता दिसून राहिली तू मले. मी नाही आली तुले बोलवासाठी. किती वेळा आवाज देऊ म्हटलं तुले. म्हटलं जराशी तुले हे नाही व मई का सकाळपासून राधिका ताई एवढी काम करून राहिली का चला तिला मदत करा म्हणून. काय करून राहिली होती तू या रूम मध्ये. राधिका ताई तुम्ही असाच विचार करता काय. सारं डोकं दुखून गेलं म्हटलं मया. आज तर सारा डोक्याचा म्हटलं सारा धिंगाणा होऊन गेला मया. डोक्याचा धिंगाणा झाला काऊन. काय झालं आता काय झालं. करून काय राहिली होती तू रूम मध्ये पहिले हे सांग. काय सांगू तुम्हाला. म्हटलं ह्या माणसानं मग डोकं खराब करून टाकलं. सकाळपासून कालपासून म्हटलं मांग लागली. एखाद्या जीवटासारखी म्हटलं मांग लागली मी का जावं पाहावं एखादं काम पहा. इथं रिझ्यूम द्या तिथं रिझ्यूम द्या म्हटलं. काही डोक्यावर नाही घेऊन राहिला बाप्पा तो माणूस. आता तुमच्यासमोर हॉलमध्ये सगळे बसले होते तेव्हा सगळे समोर म्हटलं बोलणं झालं ना. जातो म्हणे ना आणि रूममध्ये गेले आणि काय म्हणे अरे उद्या जाईन म्हणे सांगा. तिथं तर म्हणे जातो म्हणे मी म्हणे आणि रूममध्ये गेल्यावर काय म्हणे नाही जात म्हणे. नाही तर काय भल्ली मांग लागली. मग भल्ली भांडली बोलली मग मी रंगाचं. मग डोकं खराब झालं म्हणजे मग मी कोणाची नाही. ते अंकुशजी राव का ते कोणी राव म्हटलं नी रे ऐदीचाच करून राहिले. ऐदीचाय करासाठी मग भांडली तर आता काय करून राहिले ते. काय करून राहिले रूम मध्ये जागे ते. कुठं पाठवलं म्हटलं भांड भूंड केलं चांगलं. जा म्हटलं रिझ्यूम बनवा म्हटलं. म्हणे लॅपटॉप नाही आहे म्हणे माझ्याजवळ, कम्प्युटर नाही आहे म्हणे, हे पाहिजे म्हणे त्याला ते पाहिजे म्हणे. म्हटलं मला शिकवता काय. मी नासमज आहे का म्हटलं. मोबाईलवरून तर रिझ्यूम बनते म्हटलं. आता तर सगळं काम मोबाईलवरून होऊन राहिलं. आणि तुम्हाला काय रिझ्यूम नाही बनवता येत काय म्हटलं. मोबाईलवरून बनवा म्हटलं आणि प्रिंट डाउनलोड करा म्हटलं आणि जा द्या म्हटलं कुठं द्यायचे आहे तर रिझ्यूम. तेव्हा कुठं बाई एवढी भांडली. तेव्हा कुठं गेले बाप्पा ते गेले. आता सगळे डॉक्युमेंट घेतले दिलं तिले पाठवलं रवाना केलं. आता काय मी मला असं वाटून राहिलं का तू काऊन नाही आली इकडे. मी विचारच करून राहिली. आता म्हटलं मी तिकडे आली असती ना तर अजून बसून गेली असती. आणि तुला तर माहित होतं किती काम आहे घरात. एवढे सारे कपडे धुवायचे होते, सगळं काही करायचं होतं. सकाळी म्हटलं जरासा डोळा उशिरा उघडला तर तिकडचे काम किचनमध्ये किती थांबलं होतं काम. मला असं वाटते का बा तू काम पाहूनच चालली गेली काय तिकडे. येऊन नाही राहिली काम पाहून इकडे. नाही राधिका ताई असं थोडी नाही. हिडून मिळून तर करतोच आपण रोज. असं किसं काही नाही आहे. काम घेऊन पाहून नाही गेली होती मी. आता तुम्हाला सांगितलं तर खरी काय कंडिशन होती मग इथं. चला मग आता हे घडी करायची आहे काय. एवढे कपडे आहे का हो. किती झाले व पूर्ण पलंगच भरून गेला. नाही तर काय पुन्हा म्हणून तर चिडचिड झाली होती मी. म्हटलं एवढे मोठे कपडे धुतले आणले तरी म्हटलं पूनम निघाली नाही म्हणून जरासं म्हटलं डोक्यात असा विचार आला. पण जाऊ दे आता माहीत झालं तर जाऊ दे म्हणा. आता तूही काय करशील. माणूस जरासा त्रास देत राहिला तर पैच्या जातीला मोठा विचार पडून जाते बापा. बरं जाऊ दे ये मग घडी करू लागतं का आता आराम करतो. नाही त्याला पाठवलं मला डोकं दुखून राहिलं होतं. एक म्हटलं डोकं दुखाची गोळी खाल्ली आणि जराशी लेटली आणि मग इकडे आली म्हटलं मी. नाही तर तशीची तशीच आली असती ना तर इकडे एखाद्याला भिडली असती. म्हणून पहिले तिथंच आराम करून घेतला आणि मग आली. काय
गेले ना ते आता, गेले ना अंकुश भाऊजी रिझ्यूम त्यासाठी बनवून आणतील. आता रिझ्यूमच बनवायचा होता तर म्हटलं याच्याजवळ तर लॅपटॉप आहे, त्याच्यावरून तर मस्त बनवून गेला असता. पण जाऊ दे आता, नाही तर अजून म्हणाल का लॅपटॉप केव्हा येईन केव्हा बनवून, आहे नाही काय. बरं जाऊ दे, चांगलं केलं तर धाडलं तर. ये बरं मग घडी करू लाग जराशी कपडे. हो 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 राधिका ताई, करू लागतो ना. राधिका ताई, ह्या नवीन साड्या गिड्या म्हटलं तुमच्या आईनं दिल्या होत्या, ते तुम्ही मशीनमध्ये टाकल्या होत्या काय? त्याच्यावर टिकली होती म्हटलं, ते टाकल्या होत्या का मशीनमध्ये? नाही हो पुनम, ते थोडी टाकायला पुरते, ते नाही टाकल्या. फक्त जे निघत नाही ना ते टाकले मशीनमध्ये. जे जास्त असते गंदे कपडे, मामाजीचे झाले, आतेबाईचे झाले, आपल्या असते घरात घालायच्या साड्या गिड्या हे टाकल्या त्याच्यात. आणि बाकीचे जेवढे हलके हलके होते झांपरं गिंपरं नवीन कपडे हे सगळे म्हटलं मी हातानंच धुतले. आणि पीयूजीचे शर्ट होते, त्याच्या शर्टवर 2-3 शर्टवर म्हटलं एम्ब्रॉयडरी केलेली आहे. मग त्याच्यावर ब्रश माराच लागते, कप असते कॉलर असते, याच्यावर ब्रश माराच लागते. नुसतं मशीनमधून काही निघत थोडी ना, हात चालवाच लागते. फक्त एवढं आहे का थोडं काम हलकं होऊन जाते. हो काय, ह्या पोट्याची रात्री किती वाडखोरी वाट पाहिली बाप्पा. आता येईन मग येईन. 12 वाजून गेले, झोप नाही ना झोप येऊन राहिली होती. ते बिचारी बायकोही म्हटलं वाट पाहत बसली, काय करून राहिला होता आणि काय नाही. कोणतं अर्जंटचं काम होतं त्याला, तर अर्जंटचं काम राहासाठी आपल्याला असं वाटते माय का जाऊ दे. राहते दोघं नवरा बायकोची किचाबिची. काय बोला आपण लहान लहान गोष्टीत. पण नाही, यानं तर नाटकच लावून दिले. एक वेळा नाही तर 10 वेळा पिऊनच येऊन राहिला म्हणते. काय भेटते ते मूत पेण्यात आणि काय नाही काय मी बाबा कसं साजरं लागते. तर इले वैशालीला विचारतो ना मी, कवा आला म्हणून तो. आणि घरात आहे का निघून गेला अजून पहाटे निघासाठी. आता त्याचे बाबा होते घरात तर मी काही बोलली नाही. काय म्हटलं माणसासमोर कटर करत राहा म्हटलं. त्याला किती टेन्शन राहते, घर बांधायचं आहे दार बांधायचं आहे, ते नाही येऊन राहिली त्याला लाज का 2 पैसे जमा करण. दोघाचे 3 होऊन राहिले. लेकराचं कामीन घराचं काय आहे. घराचं म्हटलं त्याचे बाबा पाहून घेऊन घेईन, पण कमीत कमी त्या बायकोचा येणाऱ्या बाळाचा तर लोट घ्यावता ना. पण नाही ना, लोट घ्यायची तर दूरचीच गोष्ट झाली म्हटलं. या काही गोष्टीचं टेन्शनही नाही घेऊन राहिला तो. जरासं काही अंगाला धक्काही लागू देऊन राहिला. नुसता पिऊन पाहून येते आणि घरात म्हणते तिला मारठोकही करून राहिला म्हणते. सांगे ना ते. आता तिला बोलवतो तिला विचारतो, उठला काय म्हणून नागो माय म्हणून का झोपलाच आहे म्हणून. विचारतो ना तिले. आणि नाही उठला असं घरात असेल तर मग काढतो त्याची चांगली सटक. नाटकं लावले काय म्हणून. वैशाली, वैशाली झालं काय तू इकडे बरं. वैशाली, आई आवाज देऊन राहिला वाटते. हो, आई आवाज देऊन राहिली. तिला काही जास्ती सगळ्या गोष्टी सांगू नको. आणि ते मला का बोलली तर मग तू पाहून घेतो तुझे काय होईन. तो सांगून देऊन राहिलो तुले. नाटकं काही करायचे नाही. नाटकं कराले. आणि का हो, मी खिडकीतून पाहून राहिलो होतो रात्री आई झोपलीच नाही. मी म्हणून राहिलो आता जाईन मग जाईन, आता जाईन मग जाईन. आईच्या आनं म्हटलं मला किती वेळपर्यंत म्हटलं बाहेर बसा लागलो. हो काय, आईच्या आनं बसले होते का तुम्ही बाहेर. मी म्हणून राहिले का तुम्हाला उशीरच झाला म्हणून. म्हटलं चांगले पिऊ पाहून तिकडेच पडलाय म्हटलं कुठं ना कुठं, म्हणून तुम्ही आले नाही म्हटलं. जास्त गेल पाडून राहिली काय. जास्त नाटकं दाखवून राहिली काय. चुपचाप म्हटलं 2 वेळेस खाले भेटते, चुपचाप पडली राह घरात. जास्तीचे नाटकं काही दाखवू नको. मी मला काही करन. तुला मागून राहिलो का पैसे का तुझ्या मायबापाला मागून राहिलो. एवढी हदाय ना म्हटलं तेवढीच बोलत जाय. जास्तीच्या गोष्टी काही करत नको जात जाऊ. आईले जरा कमी भडकव तू. आईले भडकवासाठी आपल्या चांगल्यासाठीच म्हणून राहिली ना मी. आपल्याच चांगल्यासाठी म्हणून राहिली ना का लोकांसाठी म्हणून राहिली काय. हे तुम्ही म्हटलं नाचुकले शौक लावून बसून राहिले. आपल्याजवळ काय एवढा पैसा दिला आहे काय. आज म्हटलं 2चे 3 होऊन राहिलो आपण. तुम्ही म्हटलं एक पैसा जोडायच्या बदले म्हटलं नुसतं उडून राहिले. उडवासाठी म्हटलं. तुम्हाला किती दिवसाचे म्हणून राहिली की मी तब्येत बरोबर नाही आहे, मला दवाखान्यात घेऊन चला, तर तुमच्याकडून थेनी होऊन राहिलं, पेन बरोबर होऊन राहिलं. मी माया पैशाची पेतो काय. माया पैशाची पेतो काय मी. मला दोस्ताना वाले पाचते म्हटलं. माझ्यापेक्षा पैशाची पेत असतो काय मी. आणि नुसतं दुखणं आली तेव्हापासून ते दुखूनच राहिलो 50 वेळा. तर दुखणार नाही तर काय म्हटलं. आता काय साधी सुधी बाई राहिली काय म्हटलं मी. आता दुखतच असते. आता तुम्हाला सांगू तर कोणाला सांगू. तुम्ही तर काही ऐकायला तयारच नाही. तुम्ही असे कराल ना म्हटलं तर मग मला विचारच करा लागल. प्रत्येक गोष्टीचा विचार करायला मी तुम्हाला समजून राहिली. तुम्ही काही लक्षातच निघून राहिले. बरं पहा तुम्ही. आता बाई काय म्हणते तुम्ही पाहतो त्याचं आवाज देऊन राहिला त्या. तुमचं काय, तुमचा दिवस नाही निघाला काहीच कथा नाही म्हटलं. आजचं कामही पाडून दिलं. सकाळी डबा बनवला, सगळं काही केलं. एवढ्या रातच्याने येईन तर काय काम होईल सकाळी आणि काय उठण. सकाळीच आला होता म्हटलं तो माणूस बोलवासाठी म्हटलं ट्रॅक्टरवर जासाठी. 6 वाजताच चला लागते म्हणे. किती वेळपर्यंत बिचारा उभा राहिला. उठा केलं पण उठले नाही तुम्ही. पडला आजचा रोज. आजचा रोज गेले असते कसे 600-700 रुपये येऊन गेले असते 2 वाजेपर्यंत. हो काय, भल्ली मोजून राहिली तू तर. माझे पैसे भल्ली मोजून राहिली. पैसे मोजासाठी झाली काय तू. पैसे मोजासाठी आले. मी करन काम नाही करन मै मर्जी उठान नाही तर नाही उठान. जास्तीचे काही मला तू शहाणपणा काही शिकू नको. आणि जाय आई काय म्हणून राहिली तर ऐकून ये. आईले म्हटलं कोणत्याही भायना ना इकडे तिकडे धाड. मग मी बाहेर जातो जरासा, नाही तर तिच्या समोर जाईन तर अजून ते 17 प्रश्न करन. मी काय धाडू. मी सांगतो ना रात्री बिचाऱ्या माझ्यासोबत इतक्या वेळपर्यंत जागला म्हटलं. पोराची वाट पाहत आणि पोरग ढाढू होऊन आलं.
ढाडून पिऊन यासाठी गेले अक्कल नाही येऊन राहिली. सांगतो ना त्याला, सांगतो मी. मयाच्यानं काही हे ऐकत नाही. मला तर असं समजते हे भिंगरीसारखं. घरं फिरून सोडून देते. मी बरोबर सांगतो म्हटलं आईले, आई बरोबर घेते यायची. बरोबर म्हटलं पोलपट्टी घेते यायची आणि चांगलं येईल बोलते टच तेव्हा येईल कुठं दिमाग येते म्हटलं. आपल्याला तर काही समजत नाही. पायातली जुती समजते म्हटलं आपल्याला तर. चे माय बहीण हिचे भलं डोकं चालून राहिलं वैशालीचं. डोकं चालासाठी आणि काय होते एखाद्या वेळेस पेलं तर पेतच असते. माणूस कसा माहित होईल. माणसाला हाय शौक पाणी लागले. किती टेन्शन येते इले काय माहित आहे. टेन्शन यासाठी पहिले जाऊन बसली होती तिथं. तिथं मला कोणाचा सहारा होता. तेच होती म्हटलं दारू. त्याच्याशानं म्हटलं मला प्रेरणा भेटली म्हटलं जीवन जगाची. हे तर पळून गेली होती मायबापाच्या इथं. ये 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 करून म्हटलं किती फोन केले, पण आली काय हे, आली काय नाही आली. मग जेव्हा अद्दल भेटली मग तेव्हा स्वतःहून फोन लावला आणि आली म्हटलं. आली स्वतःहून. मी गेलतो काय मग त्यासाठी, मी गेलतो काय बोलवासाठी. आली तर मग राय जसं आहे मी माझ्यासोबत राय मग तशी. आता माहीत पडते ना. आता आईले तिनं सरकावलं इकडे तिकडे, कमी जातो मग बाहेर जरासा. जायसाठी आज जरासा उशीरच झाला उठाले, मग जातो बाहेर. झाले बाप्पा. आता दोघी मिळून केले ना तर पटपट होऊन गेले म्हटलं. अमाय पूनम होऊन तर गेले व, पण कशी केले हो त्या घडी. ती पाय बरं इकडे सांडून राहिले तिकडे सांडून राहिले. अशी घडी करत असते काय. त्याला 50 वेळा तर हातच लावा लागन मग. चांगल्याने घडी करावं लागत होती ना. जाऊ द्या ना राधिका, ते अलमारीतच तर पडले राहते ते कपडे. मया अंकुजीचेच आहे म्हटलं ते. जाऊ द्या. आणि त्याच्यात मोठ्याचे कपडे आहे. पण तुम्ही किती मस्त घडी केली हो. पहा बरं पद्धतशीर एका लाईनीनं. अहो तर बिचारा चांगल्यानं घडी केलं तर मग त्याला प्रेसची काही आवश्यकता पडत नाही. काही गरज नाही राहत म्हटलं. मग प्रेस मारली नाही मारली तर फक्त म्हटलं मी पियूजीच्या ड्रेसची करत असतो प्रेस. बाकी माझ्या साड्या गिड्या आणि करतच नाही मी. आत्याबाईची नाही करत जास्त करून. आणि काय म्हणते तर मामाजीचे करतो ड्रेस आणि पियूजीचे करतो. कारण की कसं आहे त्याला ऑफिसला जावं लागते आणि मामाजी घालतच नाही म्हणा बिना प्रेसचे. नाही तर म्हटलं घरातले कपडे काही मी करत नाही. अशीच मस्त घडी करून ठेवून देतो एकावर रचून. आणि मस्त ते वजन पडते की नाही मग कराच नाही लागत प्रेस. मग आपलं एक काम वाचून जाते ना चांगल्यानं घडी केलं का. असं वाटते का बा प्रेसच केलेली आहे का हे. आता तू पाय अशी घडी नको करत तू. चांगली नाही वाटत म्हटलं अशी. वाटायला जाऊ दे. त्या अलमारी ते सारा गळ्यात टावून जाते मग. इकडून सांग तिकडून सांग. मग 50 वेळा उचला आणि ठेवा, उचला आणि ठेवा. तेवढंच काम उरते मग. हो बडा राधिका ताई, बरोबरच म्हणून राहिल्या तुम्ही, हाय की नाही. हो. आणि अंकुची खोलते ना अलमारी तर धड 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 पूर्ण कपडे पाडून टाकते. असं वाटते का बस मग घेते आणि कुचकते. आणि जर घडी करून ठेवून तर मग साजरे राहीन, हाय की नाही. हो ना, पाय ना त्या कशी केली. आणि इकडे आणि मी डबल करून देतो. नाही आता काय आता थकल्या तुम्ही. एवढे मोठे कपडे धुतले. एवढ्या मोठ्या घड्या केल्या म्या. काय एवढे कपडे घडी केले. तुम्ही सप्प म्हटलं एवढी मोठी चल्लत करून टाकली. राहू द्या आता ह्या वेळेस राहू द्या. पुढच्या वेळेस नाही काय मला बरोबर मी तुमच्यावर लक्ष ठेवून कसे काय करतात आणि तशीच करा. आता राहू द्या. आता थकल्या तुम्ही. आणि का हो हे राधिका ताई आपली सासूने दिसून राहिली. आणि मोठ्याही नाही आहे घरात. कुठे गेल्या ह्या दोघी जणी. अहो आतेबाई म्हणे मी जराशी म्हणे रंजना काकूच्या इथून येतो म्हणे. त्या गेल्या तिकडे. आणि मग मी बसली कपडे धुवाले. पण आलेच नाही बिचारे त्या. लय वेळच्या गेल्या अजूनपर्यंत आल्या नाही. आणि तुला माहित आहे काय एक गोष्ट नवलच झाली म्हटलं आज. कायची गोष्ट नवल झाली. अमाय पूनम काय सांगू तुले. माझ्यासोबत तर म्हटलं एवढ्या प्रेमानं बोलल्या होत्या. म्हटलं मी तरसून गेली होती हे असं बोलणं ऐकासाठी. त्याचं एवढ्या प्रेमानं बोलल्या असं वाटते का बस माझ्यासोबत बोलतच राहायला पाहिजे त्या. एवढं समजावून सांगितलं मला. कधीच नाही बोलल्या होत्या. मग लग्न झालं तेव्हापासून कधीच नाही. मी तरसून गेली म्हटलं त्याच्या तोंडून माझ्यासाठी 2 शब्द चांगले ऐकासाठी. पण कधीच नाही बोलल्या. असं कसं त्याच्या मनात परिवर्तन झालं काही काजी काही समजूनच नाही राहिलं मला. हो का राधिका ताई. पण मला नाही वाटत गड्या इतक्या लवकर नाही का कोणाच्या मनात म्हटलं परिवर्तन नाही होत. आता एवढ्या वेळेस तर मारलं म्हटलं मामाजीनं. पण बदलल्या काय त्या. आणि ह्याच वेळेस अशा कशा काय बदलल्या. पूर्णच बदलून गेल्या ना. आणि माझ्यासोबत हिने भांडल्या ना. आली तेव्हापासून मला काही बोलल्या नाही काही नाही. नाही तर घरात राहून मी इकडून घुर राहून पाय तिकडून घुर राहून पाय. बस त्याचे डोळेच पाहा लागे. जाऊ दे ना. आता तर चांगल्या राहून राहिल्या ना आपल्यासोबत. जाऊ दे. हो ते तर आहे. मामा कुठं राहिली हो माही. वैशाली. वैशाली माग असं घराच्या. तिला आवाज गेला का नाही गेला काय मी. जाऊन पाहू काय तिकडे. जाऊनच पाहा लागून. आता आवाज तर चालला नाही तिला. 2-4 वेळा झाला आता आवाज देणं. बोला नाही काय म्हणून राहिला. पाय आता म्हटलं तिकडे येऊनच राहिली होती मी. तुला 4-5 वेळा आवाज दिला आणि तू काही निघाली नाही बाहेर. म्हटलं काम करत असेल म्हटलं हे मागं असेल म्हटलं घराच्या. कपडे गिपडे धुवून राहिली काय तर काय. तर म्हटलं येतो म्हटलं तुला पाहाले. पण जाऊ दे आता तू येऊन गेली तर. वैशाली मी काय म्हणतो ह्या कुठे गेला. मी ते कुठे गेला मला पहिले हे सांग. हाय का तू घरात का गेला कामावर. नाही ना आई कामावर कुठे गेले ते. रात्री किती वेळपर्यंत आलेच नाही. आपण दोघी इथं
वाट पाहत असतो बसलो होतो. आणि मग उशिरा आले आणि उशिरात झोपले. मग काही सकाळी म्हटलं डोळा उघडते. आता ते ट्रॅक्टरचं काम सकाळचंच राहते की नाही जास्त करून. तर कायचं तो आला होता बोलवासाठी. त्याच्या ट्रॅक्टरवर असते तर पण हे उठलेच नाही. यायला उठवलं मी, डबा बांधला होता, सगळं काही केलं होतं पण उठले नाही. मग म्हटलं जाऊ दे, म्हटलं जास्त काही बोलून फायदा नाही आहे. मग ते का नुसते ओरडते मग आपल्यावर, चिल्लावते. म्हणून त्याच्यावर मी जबरदस्ती केली नाही. हो काय, पिऊन आला होता का रात्री? रात्री आला होता का पिऊन? हो आले होते ना आई, खूप पिऊन आले होते. सुद्धा नव्हती म्हटलं चालायची. आणि माहिती आहे काय, तुम्हाला पाहून घेतलं होतं त्याने खिडकीतून, तुम्ही बसलाय म्हणून इथं. म्हणून म्हटलं अंदर काही आले नाही तर आले होते म्हणजे खूप वेळचे. ते बाहेर बसले असेल कुठं, तुमची वाट पाहत का तुम्ही जाता आणि मग मी अंदर येतो. बाप्पा भलकाचाच हुशार झाला बाई आता. हुशार झाले. नाटकं दाखवून राहिला का म्हणा, कुठं आहे तो? आवाज दे त्याले, आवाज दे. मॅटकीट समजतं का म्हणा आम्हाला? म्हणा मॅट समजाले. नित्या इकडे रे, इकडे. हेच्या माय तू नाही ना वैशाली ना घराने केला वाटते माझ्या आईजवळ. असंच लागून राहिलं मला घराने केला म्हणून. काय करू हिचं? हिला सांगितलं होतं ना, इथूनच सांगितलं होतं. जा लागून आता नाही ताई ओरडन. आणि आते बाई मला काय म्हणे सांगू नको म्हणे आईले, म्हणे मी घरात आहे म्हणून. आई इकडे तिकडे झाली म्हणे, मी बाहेर चालला जाईन म्हणे. आणि आम्ही पिऊन आलो होतो, असं केलं तसं केलं, काहीच नको सांगू म्हणे. नाही तर मग आई म्हणे मला ओरडन म्हणे, असे म्हणून राहिले होते मला. नाही तर मग म्हणे तू खबर घेईन म्हणे मी चांगली म्हणे. असे मला धवसा देऊन राहिले होते ते. थांब ना, येऊ दे ना, कशा धवसा राहते त्याच्या धवसा दाखवतो ना त्याले. नाटकं लावून राहिला काय? आई काय म्हणून राहिली तू? काय रे, काय करून राहिला होता अंदर? कामागी मार गेला नाही काय? काम बंद होतं का तुझ्या आजचं? नाही आई, ते नाही काय, ट्रॅक्टरवरचे सगळे जण चालले गेले होते आणि मला जरासा उशीर झाला. मग राहिलं ते. हिनं वैशाली नाही उठवलं मला झोपीतून. म्हणून आजचा दिवस झाला असा खाली चालला गेला आता. हो काय, खाली गेला आजचा दिवस? झोपीतून उठायला काऊन उशीर झाला तर? जास्तीचे नाटकं लावले म्हणते त्या. नुसतं पिऊन येऊन राहिला. काय भेटते रे ते मूत पेण्यात? मूत त्यासाठी एवढ्या रात्रीपर्यंत घुमता तू बायकोला सोडून? काही लाजगीस वाटते का नाही वाटत तुले? दिमाग नाही काय? दिमागावरून सरकला काय तू? असंच पाहिजे होतं येईल, असंच पाहिजे होतं. मग ऐकतच नाही मया. येईल म्हटलं मी सासूच बरोबर करू शकते. मग तर इकडून ऐकते, इकडे म्हटलं कानाच्या बाहेर फेकून देते. जा समरो, काय म्हणते तर ऐकून घ्या. हे सगळं ना तू यायला म्हणून राहिलं. तुला पहिलेच म्हटलं होतं आईला तू सांगू नको म्हणून. सारी घराने करून राहिली मग आईजवळ. जा पहिले, जा. काय म्हणते ते पहिले बोलून घे त्याच्यासोबत. आई नाही व पेलं कुठं होतं मी? काही बोलते हे वैशाली खोट्या गोष्टी लावते. हिला दिमाग नाही, अक्कल नाही आईले. हे पहिल्यासारखे करून राहिली, अजून नाटकं करून राहिली, घर फोडून राहिली आई. हे असं आहे ना, घर फोडून राहिली. तू काय करून राहिला? तू घर सोडून राहिला काय? देशू दारूच्या बाटला पिऊ म्हटलं तू घर सोडून राहिला काय? अरे कायले रे, कायले म्हटलं एवढ्या चांगल्या जिंदगीला लात मारतं? तुझ्या बाबाच्या म्हटलं कानावर मी गोष्ट नाही टाकली. सध्या म्हटलं माझ्या कानावरच गोष्ट आहे, जास्त काही लाडवू नको. आणि हे काय ऐकून राहिली मी, तू तिच्यावर हातही उचलतो म्हणून? नाही आई खोटी बोलते ना, खोटी बोलते ते वज्जर खोटी बोलते. तुला माहित नाही लय खोट्या गोष्टी करते म्हटलं ते. हो ते खोटी आहे आणि तू सच्चाईची मूर्त आहे. मला सारच माहित आहे तुमचं. मी घरातच राहतो, घराच्या बाहेर काही राहत नाही. मला काही शिकू नको तू शिकवासाठी. आणि तुला चांगली बजावून सांगून राहिली मी, हे नाटकं सोड तू. आता दोघांचे 3 होऊन राहिले ना, तरी लाज नाही येऊन राहिली रे तुले. आणि ते काय म्हणून राहिली म्हणते दवाखान्यात घेऊन जाय. काऊन नाही नेऊन राहिला तिला दवाखान्यात? मी तर घेऊन जातो ना. पण कोणत्याही बैले वाटते का बा माझ्या नवऱ्यानं मला नेलं पाहिजे. आता तू काम पाडून घरी आहे म्हटलं, नाचुकल्या तर दारूच्या आहे ना, तर काम पाडलं. आज कसे म्हटलं 600-700 रुपये रोज आला असता. काय नाही झालं असतं त्याच्यात, दवाखान्यात निपटून गेला असता. तिला दवाखान्यात नेऊन राहिला, काही नाही नेऊन राहिला. आणि दारू प्यायला त्याजवळ पैसे कुठून येते रे? कोणता होय तो धन्ना सेठ? कोण देऊन राहिला तुला पैसे एवढं सांग? आई मी पेत नाही ना, मी कधीच पेतो. आणि ते दोस्ताने वाले पाचते मले, मी पेतच नाही माझ्या पैसे ना. तू तुझ्या पैशाने पेत नाही. तुझे दोस्त सारे अंबानीचे आणि टाटा बिर्लाचेच घरचे आहे की नाही? आणि तू राहिला फकीराच्या घरचा. ते सगळे अंबानीच्या घरचे, म्हणून पाजत असून तुले. आई कशी बोलतो तू? हे पाय, जास्त लाडवू नको. एक गलती म्हटलं, एक काय 10 गलती म्हटलं परमेश्वर माफ करते. तू परमेश्वरपेक्षा जास्त आहे का रे? देवापेक्षा जास्त आहे का तू? झाली तिच्याकडून एखादी गलती, तेच गलतीला म्हटलं बार उखरून राहिला उखरासाठी. काही गरज आहे काय काही? आता ते चांगली राहून राहिली, सगळं झालं. देवानं म्हटलं लोकांचे तर लोक तरसून राहिले. लोकांचे सुनायले म्हटलं 4-4, 5-5 वर्ष झाले, लेकरू नाही बाया नाही. ते पाय मंदाबाईच्या इच्छी सून म्हटलं 4 वर्ष झाले, ते लेकरू नाही ना बाय नाही ना काही नाही. किती वेळा म्हटलं घराने करते ते. घराने करासाठी देवाच्या आशीर्वादानं तुम्हाला इतक्या लवकर दिलं रे. द्यासाठी तर जरासं म्हटलं जराशी हे तरी कर, त्याची वच तरी कर. वच कराले आता 2-4 महिन्यात लेकरू हातात राहते. काय नाही लागत लेकराले. तू असा पिऊन पाहून इकडे तिकडे पडला राहायची, त्या बाईच्या जातीनं कुठं पाहा मग. आणि एक वेळा गेली ना ते तर दुसरी भेटणारही नाही मग. फिरत बसजो. आता फक्त दारू पिऊन फिरून राहिला, मग पागल बनून फिरतो साऱ्या गावात.
आई आई कशी बोलतो तू आई? कशी बोलतो म्हणजे जेवढी म्हटलं मायले लेकराची माया असते ना, तर जर लेकरू म्हटलं वाईट मार्गी लागलं ना, तर मायबापाचं कर्तव्य असते त्याला जागेवर आणणं. जागेवर आणण्यासाठी. आणि तुला बजावून सांगून राहिली. आता म्हटलं ते दोन जीवाची आहे, तिच्यावर जर हात उचलला त्या तर म्हटलं नाही म्हणशील त्या बाबाच्या हातानं तुला मार खाल्ला लावून म्हटलं तिच्यावर हात उचलला आणि तिच्या मागं कटकट केली तर आणि असा पिऊन पाहून आला तर बजावून राहायचो आता. नाटकं लय झाले तुझे आता. इथून म्हटलं नाटकं खतम झाले पाहिजे तुझे. अहो आई तू असा विचार करून राहिली असं काहीच नाही आहे ना. मला सारं माहित आहे कसं आहे आणि कसं नाही आहे तर. याच्या पुढं मला तू पेतांशीन दिसला तर मग याद राखजो तू. महिन्यातून एखाद्या वेळेस 2 महिन्यातून एखाद्या वेळेस चला बा. काही असलं गिसलं मित्राचं तर वेगळी गोष्ट आहे. असं रोजचेच नाटकं सारे लिव्हर खराब होऊन जाईन तुझे. मरशील म्हटलं तू मरशील जवानीत मरून जाशील. कोणाचं भलं झालं त्या दारूनं तर तुझे भलं होईल. म्हटलं घराचे घर बर्बाद झाले म्हटलं त्या दारूनं. घरचे घर बर्बाद झाले. बायका म्हटलं दुसऱ्या मार्गी लागून जाते. लेकराईचं म्हटलं वान होऊन जाते. आणि स्वतःचं काय स्वतःचं तर धिंगाणा होतेच होते. आणि का रे आपल्या घरात कोण पेते रे? त्या बाबाला शौक नाही. त्या मोठ्या बापाला शौक नाही. त्या आजीच्या इकडे कोणाला शौक नाही. त्या भलताच शौक लावून घेतला. चांगल्या गोष्टीचे शौक नाही लागत तुम्हाला. आई तू मलाच बोलतो. जेव्हा पाहिलं तेव्हा मलाच बोलतो. तुला हे नाही वाटत काय की हिच्यानं माझी जिंदगी बर्बाद झाली, या वैशालीच्यानं माझी जिंदगी बर्बाद झाली. हे जर पहिले गेली नसती ना आणि मला टेन्शन आलं नसतं तर मी पेलोच नसतो ना. मला शौक लागलाच नसता. हो म्हणजे तुम्हाला टेन्शन येते माणसाईले तर तुम्ही पेता. याचा अर्थ तू असा सुन राहिला की नाही. तुम्हाला टेन्शन येते तर तुम्ही पेता आणि बायकोला टेन्शन येते तर रे त्याच्याच येते का दारू पिऊ गल्लई ना. चांगलं झालं अशाच गोष्टी ऐकवा येईल. त्याच्याशिवाय काही सुधारणार नाहीये. मस्त सूड घेतला माया 2-3 महिन्यापासून तर बापा काय बोलून राहिले होते मला काय नाही. असंच पाहिजे होतं. मी मॅट आहे ना मी पहिले सांगून द्यायला पाहिजे होतं. म्हटलं माझ्या सासूले माझी सासू सरळ करते येईल बरोबर सरळ करते. आता येते ते लाईनीवर. अरे नित्या साऱ्या लोकांनाच टेन्शन आहे रे. कोण असं पैदा झालं का त्याला टेन्शन नाही आहे. कोणाला कायच आहे. तुझी बायको गेली तर तुला महान तर टेन्शन येऊन गेलं. त्या म्हणते पिणं चालू करून दिलं आणि तिला काय टेन्शन आलं नसन काय. सगळेलेच येते टेन्शन. माणसापेक्षा बाईले टेन्शन आहे. पण बाया का अशाच काय दारूच्या अड्ड्यावर भेटून राहिल्या काय पव्वा घेऊन. ते काय नितीन मॅटचाही काही करू नको. स्वतःची जिंदगी स्वतःच्या हातानं काही खराब करू नको. हे पिण्यानं भलं होत नाही. आता बायको चांगली राहून राहिली तूही चांगला राह. कामधंदा कर. कामधंदा कर आले. आणि वैशाली आणि यानं तुला मारलं आणि काही बोलला तर मला सांगायचं म्हटलं डायरेक्ट. मला सांगायचं मी पहिल्याचं काय करायचं आहे तो. याला घेतो मी आता 68वर. आणि एक वेळा म्हटलं त्याच्या बाबाच्या कानावर टाकली ना गोष्ट तर त्याला माहिती आहे मग बाबाचा हातचा मार कसा असते तो. मस्त पट्टे टाकते म्हटलं मग ते अंगावर पार काढते चांबडं. माहिती आहे त्याला लय वेळा मार खाल्ला त्यानं कुवाऱ्यापणी. आता त्याला तुझ्या समोर मार खाली लावा लागल तेव्हा कुठं तो लईनीवर येईल. नाही आई बाबाला नको सांगू. मी जातो ना कामावरही जातो. तू काही काळजी नको करू. मी पाहतो सगळं काही पाहतो मी जातो. तू यानं होऊन राहिलो ना सगळं. तू यानं होऊन राहिलो मग माझ्या मागं लागून गेली. माझ्या बाबाला सांगून राहिली म्हणते माझं नाव. तू यानं झालं सगळं काही. हे तर आहे म्हणा. तर पहा मग मंडळी तुम्हाला कसा वाटला तुमच्या राधिकाचा व्हिडिओ तर सांगा. कमेंट करून सांगा मग. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण पहा म्हटलं तुमच्या राधिकाला सपोर्ट करा. तुमची सपोर्टची म्हटलं तुमच्या राधिकाला खूप गरज आहे. तुमची प्रतिक्रिया कळवा. तुमची राधिका तुमची सगळीची कमेंट वाचते. आणि जर एखाद्यानं कमेंट नाही केलं ना जे रोज आपल्याला कमेंट करते आणि त्याचा जर एखाद्या दिवशी कमेंट नाही आला तर तुमची राधिका विचार करते आज येणं काऊन कमेंट नसन केलं बा. येईल का व्हिडिओ चांगला नाही वाटला तर त्याच्यानं तुम्ही भरभरून कमेंट करा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.